सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झालेल्या आहेत. तर 3 लाखापर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अनुदान इथं मिळणार आहे. त्यामध्ये 2WD असेल, 4WD. तर आता हा जो 2WD आहे आणि 4WD, तर आता ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरती यायचं आहे. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी असेल, शेतकरी गट आणि आधारकरिता लॉग इन. तर आता तुम्ही कशाच्या माध्यमातून लॉग इन करू शकता. एक तर तुम्ही तुमचा जे काही फार्मर आय डी नंबर टाकून OTP पाठवा यावरती क्लिक करून लॉग इन करू शकता, किंवा शेतकरी गट. तर याआधी आपल्याला आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता येत होतं. तर त्यासाठी तुम्हाला जे काही महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्च पूर्वी 2025 पूर्वी नोंदणी केलेली असेल, तर खाली तुम्हाला वापरकर्ता आय डीचं जे काही ऑप्शन आहे इथं आलेलं आहे. यावरती क्लिक करून तुम्ही तुमची वापरकर्ता आय डी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. फॉरगॉट देखील इथून करू शकता. तर यामध्ये जे काही आपल्याला आता करायचं आहे लॉग इन, तर आता इथं वैयक्तिक शेतकरीवरती क्लिक करू. आपण जे काही फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे ते फार्मर आय डी नंबर इथं टाकून घेऊ. OTP पाठवावरती क्लिक करू. ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्या. सर्वात महत्त्वाचं फार्मर आय डी कार्डच आहे. तर OTP पाठवावरती आपण इथं क्लिक करणार आहे. इथं प्रोसेसिंग सुरू होणार आहे. तर इथून तुम्ही फार्मर आय डीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता. तर सर्वांना फार्मर आय डी काढणे मॅन्डेटरी झालेले आहे. OTP पाठवल्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशनमध्ये दिसेल की OTP यशस्वीरित्या सक्सेसफुली इथं पाठवलेलं आहे. OTPसाठी वेट करा. OTP देखील आलेला आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला दिसेल की OTPसाठी जे काही टायमिंग आहे, तर OTP तपासा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा इथे प्रोसेस घेईल. तर आता यामध्ये आपण लॉग इन झाल्याच्या नंतर आता आपल्याला जे काही यामध्ये ट्रॅक्टर असेल, रोटर असेल, तर अशांसाठी जे काही यामध्ये तुम्हाला अनुदान देण्यात येते. तर ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर इथं आपले जे काही प्रोफाईल आहे ते इथे 100% कंप्लीट आहे की नाही ते इथं दिसेल. तर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपली प्रोफाईल चेक करून घ्या की 100% आहे की नाही. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल, तुषार सिंचन व साधने असेल, बी बियाणे, फलोत्पादन, कृषी कुंपण, तर यामध्ये भरपूर योजनेचा लाभ तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून घेऊ शकता. ज्यांना कोणाला काही अडचणी जात असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर आता यामध्ये जे की आपण आता यासाठी ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करत आहोत, तर कृषी यांत्रिकीकरण. तर याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बाजूलाच तुम्हाला इथं PDFs जे आहे त्याची माहिती बघायला मिळेल. त्यावरती क्लिक करा. जे की कृषी यांत्रिकीकरण यामध्ये ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, रोटर असेल, तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथे दाखवेल. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला डेमो दाखवणार आहे. तर आता इथं आपल्याला अर्ज करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जर यादी या कोणत्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला खाली दाखवेल. तर मुख्य घटक आता आपल्याला कृषी जे की ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करा. तर ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्याला आता ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर आपण इथं ट्रॅक्टरवरती सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर इथं 2WD पाहिजे की 4WD. हा जो आहे 2WD आहे, गुगलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा जो आहे 4WD आहे. तर आता तुम्हाला 2WD पाहिजे की 4WD पाहिजे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर आता जे काही लाल कलरमध्ये 2WD आहे आणि हिरव्या कलरमध्ये 4WD आहे. तुम्हाला जो पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा. HP जे की तुम्हाला दिलेली आहे HP श्रेणीमध्ये 20 जे की दिलेलं आहे. त्यानंतर 20-40 त्यापेक्षा जास्त, 40 ते 50 त्यापेक्षा जास्त, तर 50. तर आता तुम्हाला ज्यामध्ये श्रेणीमध्ये पाहिजे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर बाकीच काहीच ऑप्शन इथं भरायचं येणार नाही आहे. जे की तुम्ही HP सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही इथे सिलेक्ट करा. 40-50पेक्षा जास्त पाहिजे असेल तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा. जतन करावरती क्लिक करा. जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज इथं जतन होईल. पुन्हा आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता बरेच वेळा काय होते की आपण आधी फॉर्म भरलेला राहते, त्याचं पेमेंट झालेलं राहते, तर आपला जो काही डायरेक्ट फॉर्म आहे ती इथं येत नाही. तर ते कशाने येते, आपण पेमेंट केलेल्या याच्यामध्ये. तर घटकाचा इतिहास पहा यावरती जे की त्यामध्ये तुमचा फॉर्म इथं येऊन जाते. तर कोणाकोणाला पेमेंट करायची आवश्यकता नसते. कधी आपण मागच्याच वेळेस पेमेंट केलेलं राहते फॉर्मचं, त्यामुळे पेमेंट आपलं ऑटोमॅटिकली होऊन जाते. तर इथून जर तुमचं फॉर्मचं पेमेंट राहिलेलं असेल तर तुम्ही इथून पेमेंटचं करून घ्यायचं आहे. तर इथून जे की आपण पहावरती क्लिक केल्यानंतर ते अर्ज सिलेक्ट करून यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट येईल 20-23 रुपयापर्यंत पेमेंट येईल, ते करून टाकायचं पेमेंट. त्यानंतर जे काही घटक इतिहास पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पावती आहे
जे की तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथून तुम्ही तुमची पावती काढून घ्यायची आहे. तर आता या संदर्भात तुमचे काही अडचणी असतील व ट्रॅक्टर जर घेतला असेल कोटेशन, जर तुम्हाला त्याचं अनुदान आधी काही मिळालेलं नसेल तर कशा पद्धतीने अनुदान मिळवू शकता. अर्ज जर रद्द करायचा असेल तर तुम्हाला इथे दिसेल अर्ज रद्द करा, कॅन्सलवरती क्लिक करा. कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईलवरती येईल, ते OTP टाका. तर आपण डेमोसाठी दाखवत आहे, कॅन्सलवरती क्लिक करणार आहे. तर पुन्हा ओके करायचं आहे. तर इथं OTP तुम्ही जसे टाकाल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट कॅन्सल केला जाईल. तर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जुने अर्ज देखील कॅन्सल करू शकता. तर अशासाठी तुम्ही 3 लाख रुपयापर्यंत जे की तुम्हाला ट्रॅक्टरसाठी 2WD असेल 4WD यासाठी तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर.